अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे, कारण काँग्रेसनं बारामतीच्या जागेवर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम होती। बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं। मात्र काँग्रेसनं अखेर या ठिकाणी उमेदवार जाहीर केलाय आणि त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। आकाश मोरे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतील। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना आकाश मोरेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताचा एफआयआर दाखल झाला तर माघार घेण्याचा विचार करेन असं आकाश मोरेंनी म्हटलंय। भावनिक वातावरण आहे, मात्र जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे, म्हणून मी निवडणूक लढतोय असंही मोरेंनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे आपल्यासोबत आहेत। एबीपी माझाशी फोनवरून बोलताना सांगितलं की जर अजित पवारांच्या विरोधात जो प्रकार झालेला आहे किंवा त्याच्या संदर्भात जर गुन्हा दाखल झाला तर मी उमेदवारी मागेन। म्हणजे आम्ही त्याचा पुनर्विचार करू। म्हणजे तुम्ही सिरियस आहात। आमचा कर्ता पुरुष बारामतीतला कर्ता पुरुष गेला, बारामतीतलाच नव्हे पूर्ण महाराष्ट्राचा, महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेणारा आमचा जो कर्ता पुरुष आहे तो गेलेला आहे। त्याचं काहीतरी अकाउंटेबिलिटी तुम्ही फिक्स करणार आहात का नाही? म्हणजे ॲज अ सरकार म्हणून, ॲज अ गृहमंत्री म्हणून तुम्ही कुणाला तरी अकाउंटेबिलिटी फिक्स करणार। गृहमंत्र्याच्या अंडर खाली येतं सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रातल्या। गृहमंत्री मुख्यमंत्री हा प्रमुख असतो या राज्याचा, आणि राज्यातला दुसरा प्रमुख माणसाचा जर ॲक्सिडेंट होत असेल आणि तो सुद्धा सस्पिशियस ॲक्सिडेंट होत असेल, याचा कोणी आपण गांभीर्याने विचार नाही करणार का? पण याच्यावर काय समर्पक उत्तर देत नाही तुम्ही। विधानसभेमध्ये तुम्ही आमदाराला सांगता, पण बाहेर येऊन प्रेसमध्ये काय तुम्ही सांगताय का की असं असं आहे, असं असं आहे, आणि एफआयआर कॉपी दाखल करतो, ह्याला जो काही विमान मालक आहे तर त्याला आम्ही अटक करतो किंवा त्याच्यावर कारवाई करतो? काही नाही, सगळे अलबेल आहे। म्हणजे याचा अर्थ आमच्यासारख्या जो अजित पवारवर एकेक काळी आम्ही विरोध केला आहे, पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याबरोबर होतो। डेव्हलपमेंट अत्यंत चांगली केलेली आहे, अत्यंत चांगला कर्तबगार माणूस आहे, आणि तो गेलेला आहे आणि त्याच्यात काहीच नाही। त्याच्यात म्हणजे जर गुन्हा जर दाखल केला तर तुम्ही पाठीमागे घेणार, त्यावर ठाम आहे? अगदी एफआयआर महाराष्ट्रात दाखल झाला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करेन। आणि म्हणजे तुम्ही असं स्पष्ट सांगत नाही? आम्ही पुनर्विचार करू। आमच्या सपकाळ साहेबांनी पण मला त्याचंच डिरेक्शन दिलेलं आहे। मी त्यांच्याशी बोललो की बाबा असं असेल तर मी असं करू। खूप खूप धन्यवाद। तर हे होते आकाश मोरे, ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे वडील आमदार होते आणि त्यांना काँग्रेसने आता उमेदवारी दिलेली आहे। खरं तर ही निवडणूक कठीण असणार आहे आकाश मोरेंसाठी, मात्र ते लढायला तयार आहेत। वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी देखील आता भाष्य केलं। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बारामतीत उमेदवार देणार नसल्याचं आधीच जाहीर केलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेनंही बारामतीत उमेदवार दिलेला नाहीये। सुनेत्रा पवार यांनी याबाबत उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून संवादही साधलाय। मात्र ठाकरे उमेदवार देणार नसले तरी ते मवियातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला पाठिंबा देणार की सुनेत्रा पवारांना, याचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। यासोबतच धनगर नेते लक्ष्मण हाके आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। सुनेत्रा पवारांच्या विरोधात 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर अनेक अपक्ष उमेदवारी रिंगणात उतरले। त्यामुळे बारामतीतील ही लढत बहुरंगी होणार असून मतदारांसमोर अनेक पर्याय उभे केल्यानं निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्ह दिसतायत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी ते राहुरीच्या पांडुरंग लॉन्स येथे जाहीर सभा घेणार असून मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप आणि मोनिका राजळे उपस्थित राहतील। अक्षय कर्डिले आज सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील। बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर भाजपनं त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली आहे। निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची भूमिका असताना मवियाचा राहुरी संदर्भातला सस्पेन्स कायम आहे। आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राहुरीच्या मैदानात उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। याशिवाय शिवसेना, ठाकरे पक्ष आणि काँग्रेसही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र राहुरीसाठी तिन्ही पक्षांकडून एकच उमेदवार द्यावा अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे।
राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून क्लेम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही लढवण्याच्या संदर्भात आमची भूमिका ठेवलेली आहे. बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सरपंचशी चर्चा करू. या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय. दिल्लीतील संसदेत आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर विविध राज्यातील दिग्गज नेते आज शपथ घेणार असून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा त्यात समावेश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच रामराव वडकुते, माया युनाते आणि ज्योती वाघमारे आज शपथ घेतील. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे नव्या सदस्यांना शपथ देणार आहेत. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अधिकृतपणे राज्यसभेचे सदस्य म्हणून संसदेत पाऊल ठेवतील. ते 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे. तर पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झाली आहे. ते 9 एप्रिलला शपथ घेतील. तर आज 5 जणांचा शपथविधी आहे जे महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले आहेत. पहिलं नाव आहे शरद पवारांचं, त्यानंतर रामदास आठवले देखील आज शपथ घेणार आहेत. भाजपकडून रामराव वडकुते यांचा देखील आज शपथविधी पार पडेल. भाजपच्या माया युनाते आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांचाही शपथविधी आज पार पडणार आहे. तर विनोद तावडे यांचा शपथविधी 10 एप्रिलला होणार आहे. तर पार्थ पवार 9 एप्रिलला शपथ घेतील. तर विनोद तावडेंचा शपथविधी 10 एप्रिलला होण्याची शक्यता वर्तवली जाते. पार्थ पवार यांच्या शपथविधीची तारीख मात्र ठरलेली आहे. 9 एप्रिलला ते शपथ घेतील. भारतीय जनता पक्षाचा आज 46वा स्थापना दिवस देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. दिल्लीतील पक्ष मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील. यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात येईल. तर मुंबईत नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडेल. स्थापना दिनानिमित्त राज्यासह देशभरातील भाजप कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंत्रालयातील आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीनं अटक केली आहे. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून एसीबीनं त्याला रंगेहात पकडलाय. अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना एसीबीनं अटक केली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000ची लाच या अधिकाऱ्यांना मागितली होती. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. दरम्यान विलास लाड यांच्या चौकशीतून या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का हे समोर येऊ शकतं. मंत्रालयातील ही दुसरी मोठी एसीबीची कारवाई आहे. नेमकी ही लाच कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आली होती, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का याचाही तपास केला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.